ख्रिस्ता ठाई प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही पवित्र आत्म्याच्या सणाची तयारी आपण करत आहोत, पेंटेकोस्ट. आणि आम्ही पवित्र आत्म्याची तयारी करत असताना पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करत आहोत की हे पवित्र आत्मा ये, आम्हाला तुझ्या कृपेनं भर, आम्हाला भक्तीमध्ये वाढण्यासाठी आम्हाला प्रार्थना कर, आम्हाला प्रार्थना शिकव, आम्हाला शक्ती प्रदान कर. प्रियजन हो, सर्व जग तयारी करत आहे. ह्या पवित्र आत्म्याची आम्हाला एवढी गरज का आहे? आपण योहानाचे शुभवर्तमान अध्याय 16 वचन 7 मध्ये आपण वाचतो. वचन 7 आणि समोर आम्ही वाचतो. अशा प्रकारे येशू ख्रिस्तानं आम्हाला सांगितलेलं आहे, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनीनो, पवित्र आत्मा आम्हाला का गरजेचा आहे हे प्रभू येशू सांगत आहे. प्रभू येशू जगातून जाण्याच्या पूर्वी प्रभू येशूला माहीत होतं की प्रभू येशूला आता मारून टाकणार आणि त्याचा मृत्यू होईल आणि तो पुनरुत्थित होईल, परंतु तो शरीर रूपाने आमच्यासोबत राहणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, मी जाणे गरजेचं आहे, तुमच्या हिताचे आहे. मी गेलो पाहिजे, मी गेलो पाहिजे, त्याच्यानंतर तेव्हाच पवित्र आत्म्याला मी पाठवीन. मी गेलो नाही तर पवित्र आत्मा मी पाठवू शकणार नाही. म्हणजे हे आम्हाला फार महत्त्वाचंच आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी कोणत्या? की आपण त्रिएक ईश्वर म्हणतो. त्रिएक ईश्वरामध्ये 3 व्यक्ती आहेत. परमेश्वर एक आहे आणि 3 व्यक्ती आहेत. तर ह्या 3 व्यक्तीचं काम एकच आहे, परंतु त्या 3 व्यक्तीचं कालावधी म्हणजे त्याचा टाइम पिरियड त्यांनी वाटून दिलेला आहे. तिन्ही सोबतच काम करतात, तिन्ही एकत्रच आहेत, तिन्ही आता आमच्यामध्ये आहेत, परंतु कार्य संपवून दिलेलं आहे. उदाहरणार्थ, सुरुवातीचं कार्य म्हणजे उत्पत्तीचं कार्य परमेश्वराने सर्व सृष्टी निर्मिती केली. त्यावेळेस प्रभू येशू त्यांच्यासोबत होता, पवित्र आत्मा त्यांच्यासह होता आणि पिता परमेश्वर होता. तर अशा प्रकारे तिन्ही व्यक्ती मिळूनच होते, परंतु हे परमेश्वराचे कार्य 3 कालावधीमध्ये ओळखल्या जाते. उत्पत्तीपासून तर प्रभू येशूच्या जन्मापर्यंतचं आपण परमेश्वराने जे केलेलं कार्य आपण पाहतो आणि लक्ष देतो. आणि बायबल आम्हाला त्याच्यामध्ये परमेश्वराच्या कार्याला आम्हाला स्पष्ट करून सांगते. त्याचा अर्थ असा नाही की प्रभू येशू त्यावेळी नव्हता असं नाही, किंवा पवित्र आत्मा नव्हता असं नाही. पवित्र आत्माही होता, प्रभू येशूही होता, परंतु त्या काळापर्यंत आपण परमेश्वराचे कार्य आपण लक्षात घेतो आणि परमेश्वराचे कार्य आम्हाला स्पष्टपणे दिसते. परमेश्वराचे कार्य कोणते? परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली, तुम्हाला निर्माण केलं, आणि परमेश्वर आमच्यावर खूप खूप प्रेम करतो. आदाम आणि एवेला त्याने खूप खूप प्रेम केलं, प्रेमाने त्याला सांभाळलं आणि प्रेमाठाई त्याने आज्ञा दिली, परंतु आदाम आणि एवेने आज्ञेचं उल्लंघन केलं. आणि त्याच्यानंतर परमेश्वराला मोठा प्रश्न पडला की आता हा मानव पापामध्ये पडला, त्याचं तारण कसं करावं? तारण स्वतः परमेश्वर त्यांना तारण देऊ शकत नाही. तर मग परमेश्वराने पुत्राला पाठवलं, एक आपल्या पुत्राला. पुत्राचं कार्य काय? मानव जातीचं तारण करणे. तो आमच्यामध्ये मनुष्य बनून आला, आमच्यामध्ये गरीब बनून, विनम्र बनून राहिला. त्याने दुःख सहन केले, त्याने
क्रूसाचं मरण पत्करलं, तो मरण पावला, त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि स्वर्गात चढला. हे आहे मुक्तीची योजना आणि मुक्ती कार्य. आणि येशूने आपल्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे आमचे स्वर्गाचे द्वार आमच्यासाठी खोलून दिले आणि आम्हाला मुक्ती मिळवून दिली. हे आहे येशू ख्रिस्ताचे कार्य. आणि त्याच्यानंतर येशूने आज सांगितल्याप्रमाणे येशूने म्हटलं, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, मी गेलो नाही तर तुमच्यावर पवित्र आत्मा येणारच नाही. तर म्हणून आणि मी जाईल तर त्याला पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवून देईल. आम्हाला पवित्र आत्म्याची फार फार गरज आहे. पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवून देईल. आणि मग पेंटेकोस्टच्या दिवसापासून पवित्र आत्म्याचे कार्य सुरू झाले, तर आजही ते पवित्र आत्म्याचे कार्य सुरू आहे. आणि मग पवित्र आत्म्याचे कार्य कोणते? पवित्र आत्म्याचे कार्य आम्हाला प्रेरित करणे. आम्ही कधी कधी समजत नाही, आम्ही कधी कधी देवापासून दूर जातो, आम्ही कधी कधी आळस करतो, आम्ही कधी कधी पापात पडतो. असत्य काय आहे, असत्य काय आहे, आपण चांगलं काय करावं, चांगलं वाईट काय काय आहे, हे सर्व आम्हाला समजावून देण्याचं काम पवित्र आत्म्याचं आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे आम्हाला, तो येऊन पापाविषयी, पाप काय आहे, पापापासून आपण कसं दूर राहावं, पाप किती भयंकर आहे, पाप किती आम्हाला सत्यानाश करते, हे तो पापाविषयी आम्हाला सांगून देईल. नीतिमत्वाविषयी, नीतिमत्व काय आहे, नीतीने आपण वाचलं पाहिजे. नीती काय आहे? प्रभूने म्हटलेलं आहे, सर्वात आधी तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे तुम्हाला सर्व काय मिळेल. म्हणजे माणूस नीतीने जर वागला तर त्याला सर्व काय मिळणार. म्हणून आम्हाला नीती शिकवेल, तो नीती शिकवेल. आणि त्याच्यानंतर आम्हाला न्याय निवाड्याविषयी शिकवणार. न्याय काय आहे? जगाचा न्याय होणार आहे, आमचा न्याय होणार आहे. कशा पद्धतीने न्याय होणार आहे, आम्ही काय केल्याने ह्या न्यायापासून आपण वाचणार, किंवा आम्ही न्यायापासून आपण या संकटातून वाचणार. तर अशा प्रकारे पवित्र आत्म्याची आम्हाला फार फार गरज आहे. कारण आपण अशक्त आहोत, दुर्बळ आहोत, आम्हाला कधी कधी समजत नाही, तर पवित्र आत्म्याची आम्हाला फार गरज आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही येणाऱ्या ह्या पेंटेकोस्टच्या दिवशी आम्ही पवित्र आत्मा ग्रहण केलं पाहिजे. आम्हाला पवित्र आत्मा मिळालाच पाहिजे. पवित्र आत्मा आम्हाला मिळून आम्ही पवित्र आत्म्या शक्तीने भरून गेलो पाहिजे आणि आमचं नवीनीकरण झालं पाहिजे. आणि आम्ही पवित्र आत्म्या शक्तीने आपले जीवन जगले पाहिजे. म्हणून आपण प्रार्थना करूया, पवित्र आत्मा मिळावा म्हणून, पवित्र आत्मा आम्हाला प्रेरित करावा म्हणून, पवित्र आत्म्या शक्तीने आम्ही भरून जावं म्हणून. पवित्र आत्मा आल्यानंतर आमचा विश्वास वाढेल, आम्हाला धैर्य मिळेल, आम्हाला काम करण्यासाठी शक्ती मिळेल आणि पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य प्रदान करेल. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पवित्र आत्म्याची वाट पाहूया आणि पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया.